सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे। निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणारे आणि सर्वाधिक जागा निवडून आणणाऱ्या भाजपनं आपलाच अध्यक्ष बसवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। पण स्वबळावर अध्यक्ष बसवण्याइतपत जागा भाजपकडे नाही। दुसरीकडे युती करून निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला महापौर बसवण्याची संधी आहे। मात्र इथली गणितं वरिष्ठ पातळीवर सोडवली जाणार असल्यामुळे सध्या तरी या दोन्ही पक्षांचे नेते केवळ दावेच करत असल्याचं चित्र आहे। साताऱ्यातल्या सत्ता समीकरणांचा आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमध्ये। आमचा एच प्लॅन आहे, आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत, याला बी प्लॅनची गरज नाही। सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा प्लॅन ए आणि प्लॅन बी ची ही चर्चा सुरू आहे सातारा जिल्हा परिषदेबाबत। विषय आहे सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार। आपलाच अध्यक्ष होणार असल्याचा दावा शिंदेंची शिवसेना आणि भाजप दोघांकडूनही केला जातोय। आणि अध्यक्षपदाची रस्सीखेच सुरू होण्याचं कारण म्हणजे मतदारांनी दिलेला कौल। एकूण जागा आहेत 65, भाजपकडे आहेत 27, शिवसेनेकडे 15, राष्ट्रवादीकडे 20, काँग्रेसकडे 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1 आणि इतर 1। या निवडणुकीत भाजपनं स्वबळावर लढून सर्वाधिक 27 जागा जिंकल्या, तर निवडणूक पूर्व युती करणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्रितपणे 35 जागा जिंकल्या। बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या 33 जागांचा निकष आपली युती पूर्ण करत असल्याचा विश्वास व्यक्त करत शंभूराज देसाईंनी आपलाच अध्यक्ष बसवण्याचा निर्धार केला। या बाबतीत भाजप काहीच बोललेलं नाही। भाजपचे दोन प्रमुख नेते जिल्ह्यामधले आहेत, दोन्ही मान्य मंत्री महोदय, एकाही मान्य मंत्री महोदयांचं सरकार सत्ता स्थापन करण्याबाबतचं वक्तव्य नाही। जसं मी बोललो, मान्य मकरंद पाटील साहेब बोलले, आम्ही दोघंही आमची भूमिका मांडली आम्ही, तसं भाजपकडनं अजून भूमिकाच आली नाही ना। त्यामुळे त्यांची भूमिका आल्याशिवाय आम्हाला काय कळणार। आमचा एच प्लॅन आहे, आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत, याला बी प्लॅनची गरज नाही। आणि हे वाटलं तर तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा, ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील। दुसरीकडे सर्वाधिक जागा जिंकून नंबर 1 चा पक्ष ठरलेल्या भाजपनंही साताऱ्यात आपलाच अध्यक्ष होईल असा निर्धार केला। सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू। जागा आमच्या कमी आल्या म्हणून आमचा अध्यक्ष होणार नाही, तर आम्हाला अपेक्षित यश नाही मिळालं म्हणून आम्ही प्रयत्न सोडणार असंही होणार नाही। तेव्हा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसण्यासाठी आम्ही सगळे मिळून सामुदायिक प्रयत्न करू। भाजपचे साताऱ्यात 2 मंत्री आहेत, मात्र अद्याप एकाही मंत्र्यांना आपल्याला सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव दिला नसल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। त्यामुळे निवडणूक पूर्व युती आणि बहुमताचा जुळणारा आकडा या निकषावर शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन करू शकतात। मात्र साताऱ्याची सूत्र वरिष्ठ पातळीवरून हलवली जाणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे भाजप 2 मित्र पक्षांपैकी कुणाशी सूत जुळवणार आणि उरलेल्या तिसऱ्या पक्षाची नेमकी काय भूमिका असणार याची चर्चा आहे। शिवाय भाजपसाठी सातारा जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसवण्याची संधी असतानाही या स्वप्नाला शिवसेना आणि राष्ट्रवादी कसा आवर घालणार याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे। वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।